श्री स्वामी समर्थ. गुड इव्हिनिंग सर्वांना. तर दुपारी मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपलो आणि त्यानंतर आमचं संध्याकाळचं कामाचं रुटीन चालू झालं. तर आईंनी ना चहा ठेवलेला आणि मी इकडे भांडी लावत होते मांडणीला. तर हे रोज संध्याकाळचं असंच रुटीन असतं आमचं. नंतर छान असा चहा घेतला. मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि गरमागरम चहा आणि बटर. तर चहा बटर खाल्ल्यानंतर आम्ही ना सकाळी बाजारातून भाज्या आणलेल्या काही त्या साफ करायच्या होत्या. तर बाजारामधून आम्ही पुदिना आणलेला, मका आणलेली, मिरची आणलेली. तर ते सर्व साफ करून ठेवायचं होतं. बाहेर खूप पाऊस होता त्याच्यामुळे सर्व भाज्या ओल्या झालेल्या. मग आम्ही त्या थोडा वेळ अशा पंख्याखाली सुकत ठेवल्या. तर हे पुदिन्याची सर्व पानं आम्ही अशी तोडून घेतली आणि जे देठ उरलेले ना ते आज आम्ही कुंडीमध्ये लावणार आहे. तर बाजारामधून हिरवी मिरची जेव्हा आम्ही घेऊन येतो ना तर आणल्यानंतर लगेच त्याचे सगळे देठ वगैरे काढून ठेवतो. म्हणजे असं भाजी वगैरे बनवताना फ्रीजमधून आपण जेव्हा घेतो ना मग ते साफ करायचं टेन्शन राहत नाही. डायरेक्ट घ्यायची मिरची, धुवायची वगैरे आणि भाजीला वापरायची. तर आम्ही नेहमी असं भाज्या साफ करून ठेवतो. तर मिरची वगैरे साफ करून झाल्यानंतर हा जो कंटेनर आहे ना प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये ना असं टिश्यू ठेवायचा खाली आणि मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक वगैरे असं ठेवायचं जेणेकरून ते असं चांगलं राहतं. तर अशा पद्धतीने मी मिरच्या ठेवून घेतल्या आणि मिरची वगैरे साफ करून झाली. आणि असं साफ करताना काही पण भाजी असं खाली पेपर घ्यायचा म्हणजे जास्त खाली खराब होत नाही. आता तुम्ही बघू शकता खाली काहीच खराब झालेलं नाही आहे आणि तो पेपर नंतर टाकून द्यायचा. तर चला, तर भाज्या तर सर्व साफ करून झाल्या. आणि हे जे मक्याचं कणीस आहे ना आता तर खूप महाग आहे मार्केटमध्ये. हे 20 रुपयाला एक भेटलं आम्हाला. इकडे बघा आम्ही गॅलरीमध्ये आलेलो. आज तर दिवसभर पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे बघा फुलं किती छान आलेले. जास्वंदीला पण एक कळी लागलेली छान अशी. तर हे ना कमळगट्ट्याचे जे बी असतात ना ते आहेत. ते आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेले. बघूया त्याच्यापासून असं कमळाची फुलं तयार होतात. बघूया आपण काय होते ते तुम्हाला आम्ही नक्की व्हिडिओमध्ये दाखवू. आणि आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, पाणीच येत नाही आहे. आलं तरी थोडा वेळच येतं त्याच्यामुळे आम्ही ना सगळे भांडी अशी भरून ठेवले ते. तर तुमच्याकडे पण पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे का? आणि बघ आपण मगाशी जे पुदिन्याचे देठ ठेवलेले ना ते आत्ता ना याच्यामध्ये लावणार आहे आई. तर त्यांनी पहिलं सर्व जे पहिलं पण ह्याच्यामध्ये पुदिनाच लावलेला आम्ही, पण तो उन्हाळा होता ना खूप त्याच्यामुळे तो जळून गेला असा गरमीमध्ये. तर ते सगळं साफ करून त्याची माती अशी सुट्टी करून घेतली. आणि ज्या पुदिन्याच्या ज्या काड्या आहेत ना त्याच्यामध्ये अशा खोचून घ्यायच्या. म्हणजे पुदिन्याच्या काडीपासून पण पुदिन्याचं झाड येऊ शकतं. त्याला पानं फुटतात. बघूया आता आपण काय होते ते. अशा पद्धतीने सर्व पुदिन्याच्या काड्या याच्यामध्ये लावून घेतल्या. आणि याला ना जास्त पाणी घालायचं नाही कारण की आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे एकदम थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे याच्यावरती. तर आपला पुदिना लावून झालेला आहे. आता तुम्हाला आम्ही नंतर दाखवू कसं काय येतो आहे ते.
तर आम्ही तर मगाशी चहा पिलेलो, पण अहोंना कॉफी प्यायची होती. मग त्यांच्यासाठी छान अशी गरमागरम कॉफी बनवली. इकडे ना आई जे मनी प्लांट होतं ना आमचं, त्या व्यवस्थित करत होत्या. खूप दिवस झालं ते असं व्यवस्थित केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे सगळे वेल इकडे तिकडे झालेले. तर आईंनी ते मनी प्लांटचे वेल व्यवस्थित लावून घेतले, जेणेकरून ते इकडे तिकडे जास्त पांगत नाही, असे एका जागी व्यवस्थित राहतात. तर अशा पद्धतीने आईंनी ते व्यवस्थित करून घेतलं. तुम्ही बघू शकता आता कसं दिसतंय ते. तर बघा, असं जोरदार पाऊस चालू आहे आज. तर आम्ही किराणा भरलेला, तो किराणा पण घरी त्यांनी आणून दिला. त्यानंतर मी मक्याचं कणीस भाजायला घेतलं आणि इकडे आईने रवा वगैरे साफ केला. त्यानंतर मी तो रवा आहे ना भाजून घेतला. तर आम्ही जेव्हा पण किराणा भरतो तेव्हा रवा, शेंगदाणे भाजून ठेवतो, म्हणजे जास्त टेन्शन राहत नाही, डायरेक्ट आपलं घ्यायचं आणि बनवायचं. तर एकीकडे मी मक्याचं कणीस भाजत होती आणि एकीकडे रवा पण भाजून घेत होती. तर मक्याचं कणीस माझं भाजून झालेलं आहे. त्याच्यावर थोडंसं लाल तिखट आणि मीठ लावून घेतलं. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पण लावू शकता, छान लागतं. आणि शेंगदाणेसुद्धा आईने साफ करून दिले, तेही मी भाजून घेतले. इकडे आई सर्व सामान डब्यांमध्ये भरून ठेवत होत्या. आता आपण जेव्हा पण किराणा भरतो तर किराणा आणल्यानंतर ते सर्व आपल्याला व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवावं लागतं. सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवल्या की कसं पसारा होत नाही घरामध्ये जास्त. तर आता माझे शेंगदाणे वगैरे भाजून झालेले आहेत, रवा पण इकडे भाजून झालेला आहे. आमचं काम वगैरे आवरलं आणि काकू आलेल्या, मग त्यांच्यासोबतच आम्ही मक्याचं कणीस वगैरे आम्ही मिळून खाल्लं. छान अशा गप्पा गोष्टी करत आम्ही मक्याचं कणीस खाल्लं. छान वाटतं असं बसलं की मस्त गप्पा वगैरे मारून. टाईम कधी जातो आपल्याला समजतच नाही. कामं तर आपली रोजच चालू असतात, पण थोडा वेळास आपण गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत. संध्याकाळी आईने छान अशी गरमागरम नाचणीची भाकरी बनवलेली. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. उद्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.